नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धी ज्वेलर्स प्रकरणात नागरिकांनी आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे। पोलीस कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। ही घटना आहे अमरावती शहरातील नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धी ज्वेलर्सचे संचालक सतीश चंद्र एकनाथ बहाड यांच्यावर नागरिकांनी आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपले दागिने आणि सोने ज्वेलर्समध्ये गहाण ठेवले होते। काहींनी गुंतवणूक म्हणून पैसे दिले होते, मात्र अचानक ज्वेलर्सचे दुकान बंद झालेत आणि मालक फरार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदार नागरिकांचे म्हणणे आहे की गरीब मजूर, कामगार आणि सामान्य कुटुंबियांनी आपले आयुष्यभराची कमाई या ज्वेलर्समध्ये ठेवली होती। आता कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि पैसे अडकले असून नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। पोलिसांकडे तक्रारी, परंतु कारवाई शून्य। नागरिकांनी अनेक वेळा नांदगावपेठ पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्याचा दावा केला आहे, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यामुळे संतप्त नागरिकांनी 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पोलीस आयुक्तालयात धडक दिली आहे। नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे, आमचे पैसे आणि दागिने परत मिळवून द्या, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू। या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत। सर, त्यांनी सगळ्या लोकांचा फ्रॉड केला आहे। गावातल्या पूर्ण म्हटले तरी चालते, पण तो त्याच्याकडे गेल्यावर त्याला जो पैसे मागितले तो उडवाउडवीची उत्तर चंद्र एकनाथ बहाड सिद्धी ज्वेलर्सचा मागला। 15 वर्षापासून त्याचं दुकान होतं ना, गावात दुकान होतं त्याचं। त्याची बीसीची योजना होती, गोल्ड बॉन्डसाठी त्यांनी गुंतवणूक करायसाठी लोकांकडून पैसे घेतले आहे आणि तो गोल्ड बॉन्ड देऊन नव्हता राहिला बनवून लोकांना। आणि आता शेवट त्यांनी त्याचं दुकानही बंद ठेवलं दिवाळीच्या आधीपासून। म्हणजे आता आम्हाला आमचं काय करायचं आहे बा, आम्हाला आमचं काहीतरी म्हणजे आमचे जे पैसे त्यांनी घेतले ते त्यांनी आमचे परत आम्हाला वापस करावं पैसे, बस आमची एवढीच इच्छा आहे। तो इकडे तिकडे पळून राहिला, मस्त फरार होऊन राहिला। पोलीस स्टेशनला आम्ही 3 महिन्यापासून चक्कर करून राहिलो, त्यांनी FIR घेतली नाही आमची पोलीस स्टेशनला, ठाणे 10 तोंडे सवय झालं। ते म्हणाले होते, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही उचलतो म्हणे, त्याला आणतो म्हणे, त्याला आम्ही नंग करू म्हणे, पण काहीच केलं नाही अजून। त्याचे आम्हाला बाकी काहीच म्हणायचं नाही, त्याला अटक करा, त्याच्यापासून कुठे काय त्याची प्रॉपर्टी आहे काय असेल त्याची जप्त करा आणि आमचे पैसे आम्हाला त्याची प्रॉपर्टी विकून देऊन द्या। आम्ही डबल येत नाही ना, उपोषणाला बसतोच आहे। कारण 3 महिन्यापासून 2 त्याची बेलही कॅन्सल केली। आता आम्ही त्याचे बेल कॅन्सल करा म्हणे, त्याला बेल कॅन्सल केली की आम्ही उचलतो म्हणे। त्याच्या मागूनचे गुन्हे झालेले सगळेला अटक होऊन राहिली, हाच कसा सापडून नाही राहिला गावात, सगळे सपोर्टेड आहे त्याला, सपोर्ट आहे, बाकी प्रश्न काहीच नाही सपोर्ट आहे त्याला।